काही दिवसांआधी इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा लग्न सोहळा पार पडला। पण या लग्न सोहळ्यात लाखो रुपयांची चोरी झाल्याचं आता समोर आलं आहे। नक्की काय काय चोरीला गेले सांगते, पण त्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळे थोडक्यातने यशस्वीरित्या 11 वर्ष पूर्ण केली आहेत। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। तर 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी येथे इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला। या लग्नाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते आणि हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। लग्नात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत उपस्थितांपैकी एकाचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले। या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्र फिरवून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। सागर सुरेश कांबळे आणि अब्दुल्ला इब्राहिम पिंजारी अशी या आरोपींची नावं असून ते श्रीरामपूरचे रहिवासी आहेत। त्यांच्याकडून 2,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यात सोन्याचे दागिने, मोबाईल आणि एका दुचाकीचा समावेश आहे। चोरटे सोन्याची वाटणी करण्याच्या तयारीत असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।